नाशिकमधील चांदवडच्या वडनेर भैरव येथे नामदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न झाला। सध्या कांद्यावर निर्यात बंदी केली असून ती उठवावी, तसेच द्राक्षावर ज्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यावर सरकारने त्वरित तोडगा काढावा अशी मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केली। ते द्राक्ष आणि कांदा परिषद शेतकरी मेळावा प्रसंगी बोलत होते। यावेळी हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला सांगा, जर द्राक्षाला आणि कांद्याला जर भाव भेटले तर अख्खा देश सुखी होईल एवढी ताकद त्याच्यात आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नात आम्ही 4 लोकांच्या भल्यासाठी लाखोंना जमा होतोय आणि लाखो लोकांच्या भल्यासाठी एक पण जमा होत नाही, हे आमचं खरं तर मूर्खपणाचं लक्षण आहे। रात्रभर तुम्ही चिंतन मंथन करा मित्र, तुम्ही हा सगळा विचार करून हे आमच्यासोबत का घडतं न मागता सुद्धा 18 वेतन आयोग येणार आहे। कर्मचाऱ्याला मागायची गरज, तुम्ही पहिला वेतन आयोग आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, 5वा आला, 6वा आला, 7वा आला, 8वा पुढच्या वर्षी येणार आहे। आपला स्वामीनाथन कुठं बसला आणि कोणत्या गटाऱ्यात बसला पतच। स्वामीनाथन म्हटलंय की 50% नफा धरून भाव गेला पाहिजे। 3 लाख जर द्राक्षाचा खर्च येतं तर त्याचा 50% नफा धरून म्हणजे किमान त्याला 3.5 ते 4-5 लाख रुपये भाव भेटले पाहिजे, असं स्वामीनाथन म्हणतं, मी म्हणत नाही। मग हा काँग्रेसच्या काळात 2004 मध्ये स्थापित झाला, 2006 मध्ये तो स्वीकारला आणि 2004 ते 6 मध्ये 6 वेळा स्वामीनाथननं तुमचे अहवाल पाठवले, सगळा अभ्यास केला आणि सगळा अभ्यास केल्यानंतर काँग्रेसच्या राजवटीत तो सादर केला। तेव्हा शरद पवार साहेब कृषी मंत्री होते। आता राष्ट्रवादीवाल्याला राग येईल, कधी आपल्या माणसावर येऊन बसलाय, कारण तुम्हाला बापापेक्षा नेतालाही महत्वाचं आहे। बाप मेला तरी चालतेच चालेल आहे।